उच्च दाबाच्या तारांमुळे चर्चेत आलेल्या नागपूरच्या आरमोर टाउनशिपमधील नागरिकांच्या समस्या वाढल्यात। नागपूर महानगरपालिकेने टाउनशिपमधील 18 घरांचं बांधकाम अनधिकृत झाल्याची नोटीस देत घरं तोडण्याचं फरमान सोडलंय। मनपाच्या कारभारामुळे 18 कुटुंब आता काळजीत आहेत। नागपूरच्या सुगत नगर परिसरातील आरमोर्स टाउनशिप गेल्या काही महिन्यांपासून चर्चेत आहे। इथल्या रो हाऊसेसच्या अगदी शेजारून गेलेल्या उच्च दाबाच्या तारांमुळे गेल्या महिन्यात 2 लहानग्या भावंडांचा विजेचा शॉक लागून मृत्यू झाला। त्यानंतर नागपुरात अटक सत्र सुरू झालं। बिल्डरला अटक झाल्यानंतर महापालिकेच्या 2 अधिकाऱ्यांनाही अटक झाली। त्यानंतर महापालिकेने आता नागरिकांना अनधिकृत बांधकाम केल्याची नोटीस दिली आहे। तसंच अनधिकृत बांधकाम तोडण्यासाठी 5 आठवड्यांचा कालावधीही दिलाय। त्यामुळे 18 कुटुंब दहशतीत आहेत। हे सूर भावनेने घेतलेली कारवाई आहे। त्यांचे अधिकारी आतमध्ये गेलेले आहेत, त्याच्यामुळे त्यांनी हे कारवाई केलेली आहे असं आम्हाला वाटत आहे। आता आम्ही आमच्या वकिलाशी हे करून चर्चा करून त्यांना आम्ही स्टेचं एक करायला सांगितलं। त्यांनी स्टे घेतल्यानंतर आम्ही त्यांना हे करू। आता क्या करूंगे बेटा, बता कोर्ट में जाएंगे, कोर्ट में जाएंगे ना, जाना तो हम छोड़ देंगे क्या? ऐसे बताओ आप, है ना, कुछ तो करना ही पड़ेगा ना। 10 वर्षांपूर्वी ही रो हाऊसेस तयार झाली आहेत। तब्बल 10 वर्षांनंतर महापालिकेला या ठिकाणी अनधिकृत बांधकाम झाल्याचं दिसल्यानं आश्चर्य व्यक्त केले जात आहे। महापालिकेसह संबंधित सर्व विभागाच्या मंजुरी इथल्या बांधकामाला असल्याचा दावा रहिवाशांचा आहे। अनधिकृत बांधकाम होत होती तर सुरुवातीलाच महापालिकेनं मंजुरी का दिली असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केलाय। मात्र मंजूर केलेलं बांधकाम आणि प्रत्यक्षातलं बांधकाम यात विसंगती असल्यामुळेच नोटीस बजावल्याचं महापालिका अधिकारी सांगतायत। महापालिका आयुक्त या विषयावर बोलण्यासही तयार नाहीत। That is sub judice to High Court, so I will not comment on it. Once it's decided, then I'll definitely. 2 चिमुकले जीव गेल्यानंतर ह्या टाउनशिप मध्ये अनधिकृत बांधकाम झाल्याचा साक्षात्कार महापालिकेला झालाय। इतके वर्ष महापालिका अधिकारी झोपले होते का असा सवाल आता उपस्थित होतोय। पोलिसांनी अटक केलेल्या 2 सहाय्यक अभियंत्यांना निलंबित करू नये या मागणीसाठी महापालिका अधिकाऱ्यांचं एक शिष्टमंडळ महापौर आणि आयुक्तांना भेटलं। अनधिकृत बांधकामांवर महापालिकेनं जरूर हातोडा चालवावा, मात्र शहरातील इतर अनधिकृत बांधकामांकडे महापालिका एवढ्याच तत्परतेनं कधी लक्ष देणार की आणखी कोणाचा जीव जाण्याची वाट पाहणार हा प्रश्नच आहे। जितेंद्र शिंगाडेसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, नागपूर। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।